मनोज जरांगे पाटलांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उन्हामध्ये जरांगेंनी उपोषण सुरू केलं, तर दुसरीकडे सरकारनं जरांगेंच्या मागण्यांनंतर ड्राफ्ट काढलाय। मात्र तरीही जरांगे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिलाय, त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो। पण सूचना काढायला नाही येत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही। तर ड्राफ्ट दिलाय, अभ्यासाची चर्चा होईल, तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं, परंतु आता उन्हात बसण्याचे सावलीत बसले। सरकारकडून ज्या लेखी हमी त्यांना मिळेल त्यावरती ते आंदोलन मागे घेतील मी अपेक्षा ठेवतोय। आमचं सरकार सर्व समाजाकरता सकारात्मक काम करणारं सरकार आहे। आम्ही समाजांना एकमेकापुढे आणून भांडण करत नाही। जरांगे बाजवर बसलाय, आम्ही ढेकळात बसून उद्यापासून आरक्षण जाहीर करणार आहोत। ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही। आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार। मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। अंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत। शुक्रवारी विखे पाटील आणि जरांगे पाटलांमधली चर्चा निष्फळ ठरली। त्यानंतर सरकारकडून आज जरांगेंना एक ड्राफ्ट देण्यात आला। यात आतापर्यंत मराठा समाजासाठी सरकारनं काय केलं, तसंच त्यांच्या इतर मागण्यांवर सरकार सकारात्मक असून जरांगेंना त्यासंबंधीचा एक ड्राफ्टही देण्यात आला। 58 लाख नोंदीनुसार प्रमाणपत्र द्या अशी जरांगेंची प्रमुख मागणी। कुणबी जात प्रमाणपत्र तातडीनं वितरित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 8 दिवसात हेल्पलाईन सुरू करण्यात येईल असं आश्वासन सरकारनं दिलं। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्राचे दाखले देण्यात यावेत अशी जरांगेंची मागणी आहे। विभागीय आयुक्तांकडून दाखले वितरित करण्यासाठी एसओपी तयार असल्याची सरकारकडून माहिती देण्यात आली आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावीत अशी मागणी जरांगेंनी केली। जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी आढावा घेतील। सरकारच्या ड्राफ्टमध्ये हा उल्लेख आहे। सातारा गॅझेटचा GR एका दिवसात काढण्याची मागणी। सातारा गॅझेटचा GR काढण्याची सरकारकडून 1 महिन्याच्या मुदतीची मागणी। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना अर्थसहाय्य द्या अशीही जरांगेंची मागणी आहे। तर मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 31 आंदोलकांच्या वारसदारांना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येईल असं आश्वासन सरकारनं दिलं। सरकारनं ड्राफ्ट काढल्यानंतर जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत, कारण सरकारनं फक्त ड्राफ्ट दिलाय, सूचना काढल्या नाही। त्यामुळे उपोषण सुरूच राहणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं। मात्र ड्राफ्ट दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी रखरखत्या उन्हात न बसता सावलीत बसण्याची विनंती विखे पाटील यांनी केली। 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याच्या व्हॅलिडिटी द्या, नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल अशा सूचना सरकार काढणार आहे। त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिलाय, त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो। पण सूचना काढायला नाही येत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही। आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला। आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिलाय, अभ्यासाची चर्चा होईल, तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं, परंतु आता उन्हात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासाची चर्चा केल्यानंतर तर समाधान झालं। आम्ही त्यांच्या अभ्यासासाठी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे। सातारा गॅझेटचा GR एका दिवसात काढण्याची मागणी जरांगेंनी केली आहे, तर सातारा गॅझेटसाठी 1 महिन्याचा वेळ द्यावा अशी मागणी सरकारनं केली। तसंच सरकारच्या ड्राफ्टमुळे जरांगेंचं समाधान होईल, त्यामुळे ते उपोषण मागे घेतील असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे। हैदराबाद गॅझेटनुसार देण्यासाठी एसओपी तयार केली। एसओपी कशी आहे मी थोड्या अभ्यासकांना सांगतो, विचारतो आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो असं त्यांना सांगितलं। जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत, हे मात्र आम्हाला योग्य वाटतं। ते आपण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते अहवाल राहणार आहे। सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढा असं मी त्यांच्याकडे हट्ट लावून धरलेलं आहे। त्यांचं म्हणणं 1 महिना, माझं म्हणणं 1 दिवस सुद्धा नाही, आणि ती आमची चर्चा झाली। तुम्हाला सातारा संस्थांचा सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढावं लागेल, तर ते म्हणले मी सुद्धा आता लगेच दौरा बंद करून त्या दौरा तसा कालपासून त्यांनी बंदच केला। ते इकडेच आहेत अंतरवालीतच, तर ते जाऊन बोलतो म्हणतात। त्यांना मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलावं लागेल, लहान विषय नाही आहे, आणि कायदेतज्ञाशी बोलावं लागेल, ते बी सांगतो म्हणले।
करतो म्हणजे करतोच म्हणले. सरकारकडून ज्या लेखी हमी त्यांना मिळेल त्यावरती ते आंदोलन मागे घेतील ही मी अपेक्षा ठेवतोय. आणि काल दादांना भेटलो, आज बाबांना भेटायला आलो आणि बाबांकडे श्रद्धा आणि सबुरी आणि सर्वांना सुख समृद्धी शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. सर्व समाज घटकाला न्याय मिळो, मराठा समाजाला निश्चितपणे न्याय मिळो. त्याचबरोबर ज्या समाजाला वाटतंय की आमच्यावरती अन्याय होईल ते देखील मी बाबांच्या चरणी आपल्याला सांगतोय की कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही ही ग्वाही माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी देतो. सरकारच्या ड्राफ्ट नंतर सुद्धा जरांगे उपोषणावर ठाम आहे. तर दुसरीकडे जरांगेंच्या उपोषणावर फडणवीसांनी देखील भाष्य केलं. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. सर्व समाजासाठी सकारात्मक काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल. आमचं सरकार सर्व समाजाकरता सकारात्मक काम करणारं सरकार आहे. आम्ही समाजांना एकमेकापुढे आणून भांडण करत नाही. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर आता ओबीसी नेत्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिलाय. जरांगे बाजीवर बसून उपोषण करत असतील तर आम्ही ढेकळात करू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. तर एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगेंनी जे काही आज आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन जर चालू राहणार असेल आणि ओबीसीच्या ताटातलं त्यांचं हक्क अधिकाराचं जर आरक्षण हिरावून घेतलं जाणार असेल तर आम्ही उद्यापासून सगळ्या ओबीसी बांधवांच्या वतीनं आक्रमक असं आंदोलन, जरांगे बाजवर बसलाय, आम्ही ढेकळात बसून उद्यापासून आरक्षण जाहीर करणार आहोत. उद्या गाव, ठिकाण आणि वेळ आम्ही तुम्हाला उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहोत. एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार. जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत. तोपर्यंत उर्वरित मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली. तर दुसरीकडे सरकारनं ड्राफ्ट दिल्यानंतर काही मुद्द्यांवर जरांगे सकारात्मक दिसत आहेत. तसंच त्या ड्राफ्टच्या सूचना काढण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यामुळे मनोज जरांगे उपोषण मागे घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.